कोणाचा मृत्यू झाला आणि लोकांची गर्दी पाहिली की एक गाढव गर्दीत सामील होतं. ते तसंच अंत्ययात्रेबरोबर स्मशानभूमीत जाऊन अंत्यविधी होईपर्यंत तिथंच लोकांच्या गर्दीत थांबतं. तसंच ते सावडणं श्राद्धविधीलाही माणसांमध्ये मिसळून स्मशानभूमीपर्यंत जातं. यामुळे हे गाढव सध्या खूप चर्चेचा विषय ठरतंय. लोकांमध्ये देखील आश्चर्य व्यक्त होतंय. भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील ज्ञानोबा कुंभार यांच्याकडे हे गाढव आहे. ते दिवसभर माणकेश्वर गावात मोकळं फिरत असतं. गावात कोणाचा मृत्यू झाल्यास लोकांची गर्दी पाहिली की ते गाढव गर्दीत सामील होतं. अंत्ययात्रेबरोबर स्मशानभूमीत जाऊन अंत्यविधी होईपर्यंत तिथंच लोकांच्या गर्दीत थांबतं. गाढव मैतीला आल्याचं पाहिल्यास उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आलंय. गाढव मैतीला येतं पण कुंभार मैतीला येत नाही अशी बोलणीही गाढवामुळे ऐकून घ्यावी लागत असल्याचे लहू कुंभार हे सांगतात. माणकेश्वर येथील कुंभारवाड्यात राहणारे ज्ञानोबा कुंभार आणि त्यांचा मुलगा लहू कुंभार यांनी 1 ते 1.5 वर्षांपूर्वी येडशी येथील नातेवाईकांकडून 5,000 रुपयांना हे गाढवाचं पिल्लू विकत घेतलं होतं. गाढव लहान असल्याने त्याला गावाच्या कडेला चरण्यासाठी मोकळं सोडण्यात आलं. ते गाढव रोज गावभर फिरतं. गावात कुठं गर्दी किंवा जमाव दिसला की ते चरण्याचं सोडून त्यांच्या गर्दीत सामील होतं. मागील 6 महिन्यात त्याने 4 अंत्यविधीला हजेरी लावली आहे. गाढवाच्या अशा वागण्यामुळे त्याला शेतात बांधून ठेवण्याचा विचार असल्याचे लहू कुंभार यांनी सांगितलंय. आजपर्यंत आपण गाढवाच्या अनेक कथा ऐकल्या असतील, परंतु माणकेश्वर येथील गाढवाची चर्चा रंगली आहे हे नक्की. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपले प्रतिनिधी विशाल. विशाल, या गाढवाविषयी तुम्ही आणखीन काय माहिती द्याल? काय आहे या गाढवाचं वैशिष्ट्य? नमस्कार पौर्णिमा मॅडम. भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील हे गाढव आहे. ज्ञानोबा कुंभार यांनी हे गाढव जे आहे तर त्यांच्या नातेवाईकाकडून 5,000 रुपये किमतीला विकत आणलेलं होतं. तर हे गाढव जे आहे माणकेश्वर येथील नागरिकांच्या अंत्यविधीसाठी, त्याच्यानंतर दशक्रिया विधी, त्याचबरोबर श्राद्ध या कार्यक्रमाला हे गाढव हजेरी लावत आहे. त्यामुळे हे गाढव जे आहे ते भूम तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. विशाल, केव्हापासून तुम्हाला असं जाणवलं की हे गाढव या भावनिक वेळी तिथं असतं, स्मशानभूमीमध्ये आढळून आलंय? माणकेश्वर गावातील जर एखादं नागरिक कुठल्याही कारणाने जर मृत्यू जर झाला तर हे गाढव जे आहे तर त्या मृत्यूच्या ठिकाणी लोकांची ज्यावेळेस गर्दी जमा होती त्या गर्दीच्या ठिकाणी हे गाढव त्या ठिकाणी हजर होतं. त्याचबरोबर हे गाढव गेली 6 महिन्यापासून तेथील गावातील 4 नागरिकांच्या अंत्यविधीसाठी, श्राद्ध, त्याचबरोबर दशक्रियेच्या कार्यक्रमाला या गाढवाने हजेरी लावलेली आहे. गावात आणि पंचक्रोशीत या गाढवाविषयी काय चर्चा चालली आहे सध्या? पौर्णिमा मॅडम, तर या गाढव जे आहे या गाढवामुळं संपूर्ण परिसरात एक विषय आश्चर्यकारक ठरला जात आहे की हे गाढव जे आहे हे नागरिकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला हजर राहत असल्यामुळं तेथील कौतुकाचं वातावरण झालेलं आहे की माणसाला जर जीव लावला तर प्राणीही त्याच पद्धतीने वागू शकतात व नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात. हे एक त्या गाढवामुळे एक उदाहरण झालेलं आहे. त्यामुळे या गाढव जे आहे तर हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक कौतुकाचा विषय सध्या ठरलेला आहे. धन्यवाद विशाल, आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल.